आपल्या सगळ्यांनाच काही प्रश्न नेहमी सतावतात नाही का? म्हणजे आयुष्यात दुःख का असतं? जे लोक चांगले असतात त्यांच्यासोबतच वाईट का घडतं? बरं चला, तर मग आज श्रीपाद चरितामृत या पवित्र ग्रंथाच्या आधारे कर्म, नियती आणि दैवी न्याय ह्यांसारख्या मोठ्या संकल्पना सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच पाहतो, जे लोक अगदी सरळ मार्गी असतात, प्रामाणिकपणे जगतात, नेहमी दुसऱ्यांचं भलं चिंततात, त्यांच्याच आयुष्यात इतके संघर्ष का येतात? यामागं खरंच काही मोठं कारण दडलेलं आहे का? तर या इतक्या मोठ्या वैश्विक प्रश्नाचं उत्तर हा प्राचीन ग्रंथ फक्त एका शब्दात देतो, आणि तो शब्द आहे कर्म. असं म्हणतात की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच एका संकल्पनेमध्ये लपलेली आहेत. अच्छा, मग हे कर्म म्हणजे नेमकं काय? तर बघा, हा एक निसर्गाचा वैश्विक नियम आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, पेराल ते उगवेल. आपण जे काही करतो, मग ते चांगलं असो किंवा वाईट, त्याचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो. आपली प्रत्येक कृती आपलं भविष्य घडवत असते. आता कर्माचे ना मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सत्कर्म, म्हणजे चांगली पुण्यवान कामं ज्यामुळे आपल्याला सुख मिळतं, आणि दुसरं म्हणजे दुष्कर्म, म्हणजे वाईट कृत्य जे दुःखाचं कारण बनतात. एकदम सरळ आणि सोपं गणित वाटतंय, हो ना? पण मग इथेच तर खरी गंमत आहे. जर गणित इतकं सोपं असतं तर जे लोक नेहमी सत्कर्म करतात, जे प्रामाणिक आणि सज्जन आहेत, त्यांना संघर्ष का करावा लागतो? त्यांच्याच वाट्याला अनेकदा जास्त दुःख येतं. हाच प्रश्न आपल्याला कोड्यात टाकतो की नाही, की सत्कर्माचं फळ जर चांगलं आहे तर मग या सज्जन लोकांना दुःख का भोगावं लागतंय? याचाच अर्थ कर्माचं गणित आपल्या विचारापेक्षा जरा जास्तच गुंतागुंतीचं आहे, आणि तेच आपल्याला समजून घ्यायचंय. आणि ह्याचं उत्तर आपल्याला श्रीपाद चरितामृतात मिळतं. ग्रंथ सांगतो की पाप किंवा पुण्याचं फळ अत्यंत तीव्र असू शकतं आणि ते खूप लवकर प्रकट होतं. याचा अर्थ काय? तर कधीकधी आपल्या मागच्या जन्मातली किंवा ह्याच जन्मातली पूर्वीची कर्म इतकी प्रभावी असतात की त्यांचं फळ आपल्याला आत्ता भोगावं लागतं, मग आज आपण कितीही चांगले वागत असलो तरीही. म्हणजे बघा, आपलं आयुष्य फक्त आपल्या एकट्याच्या कर्मांवर अवलंबून नाहीये, ते एका मोठ्या अदृश्य जाळ्याचा भाग आहे आणि त्यावर इतरही अनेक शक्तींचा प्रभाव असतो. मग ह्या जाळ्यामध्ये अजून काय काय आहे? तर यात ग्रहांची स्थिती येते, वैश्विक ऊर्जा म्हणजे आकर्षण आणि विकर्षणाची शक्ती, पवित्र मंत्रांची स्पंदनं, आणि हो, श्रीपाद प्रभूंसारखे जे दैवी अवतार असतात त्यांच्या अस्तित्वाचाही खूप मोठा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो. अच्छा, मग आता प्रश्न असा आहे की जर इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत, तर या नियतीच्या गुंतागुंतीच्या चक्रातून आपण मार्ग कसा काढायचा? काही उपाय आहे का यावर? हो, नक्कीच आहे, आणि त्यालाच सत्यमार्ग म्हटलं आहे. श्रीपाद चरितामृत आपल्याला 3 सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी करायला सांगतं. पहिली गोष्ट, दैवी शक्तीचं अस्तित्व मान्य करा. दुसरी, जाणीवपूर्वक रोजच्या आयुष्यात सत्याचा, चांगुलपणाचा मार्ग निवडा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्ती. दत्त दिगंबरांसारख्या दैवतांची भक्ती केल्याने आपल्या जुन्या नकारात्मक कर्मांचा प्रभाव कमी व्हायला मदत होते. तर या सगळ्याचा सार काय? जर आपलं भविष्य आपल्याच हातात, आपल्याच कर्मात दडलेलं आहे, तर मग आज आपण कोणतं बीज पेरणार आहोत? आज आपण असं काय करणार आहोत जे आपलं येणारं आयुष्य उज्ज्वल करेल? हा विचार प्रत्येकाने नक्कीच करायला हवा.